आज गुढीपाडवा, आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात. तुम्हा सर्वांना आजोबांच्या गोष्टी टीम कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या वर्षभरातील प्रत्येक सणामागे एक शास्त्र आणि एक कथा दडलेली आहे. आजोबा आज श्री गुरु लीलामृतच्या 5व्या अध्यायाधारे आपल्याला वर्षभरातील सणांचा हा कॅलेंडर सविस्तर सांगणार आहेत. आजोबा, आज आपण गुढी तर उभारली, पण या दिवसापासूनच आपलं नवीन वर्ष का सुरू होतं आणि पुढे कोणते सण येणार आहेत? श्री गुरु लीलामृत अध्याय 5वा. बाळा, गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. याच दिवशी ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती केली, म्हणून हा सृष्टीचा वाढदिवस आहे. याच दिवशी भगवंताचा मत्स्यावतार देखील झाला. चल, आता तुला वर्षभराची ही सणांची माळ सांगतो. चैत्र ते आषाढ, सुरुवातीचा प्रवास. चैत्र पाडव्यानंतर येते गौरी तृतीया, ज्या दिवशी गौरीचा जन्म झाला. त्यानंतर श्री रामनवमी, ज्या दिवशी दुपारी 12 वाजता प्रभू रामांचा जन्म झाला. चैत्र पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. वैशाख या महिन्यात अक्षय तृतीया येते, ज्या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही. याच महिन्यात परशुराम जयंती आणि नृसिंह जयंती चतुर्दशीला येते. ज्येष्ठ या महिन्यात गंगा दशमी येते, ज्या दिवशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली. तसेच वटपौर्णिमा याच महिन्यात असते. आषाढ सर्वात महत्वाची आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी, ज्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत मेळा भरतो. त्यानंतर येते गुरुपौर्णिमा, आपल्या गुरूंची पूजा करण्याचा दिवस. श्रावण ते कार्तिक, सणांची रेलचेल. श्रावण हा महिना सणांचा राजा आहे. नागपंचमी, नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन आणि मध्यरात्री होणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव याच महिन्यात असतो. भाद्रपद स्त्रियांसाठी हरितालिका व्रत. त्यानंतर सर्वांचा लाडका गणेशोत्सव चतुर्दशीपर्यंत आणि भगवंताचा वामन अवतार याच महिन्यात येतो. आश्विन या महिन्यात शारदीय नवरात्र सुरू होते. 10व्या दिवशी दसरा म्हणजे विजयादशमी, ज्या दिवशी सीमोल्लंघन करतात. त्यानंतर सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन याच महिन्यात येते. कार्तिक दिवाळीचा पुढचा भाग म्हणजे बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. तसेच तुळशी विवाह झाल्यावर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. मार्गशीर्ष ते फाल्गुन, वर्षाची सांगता. मार्गशीर्ष या महिन्यात खंडोबाची चंपाषष्ठी आणि सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे दत्त जयंती. पौष या महिन्यात थंडीत येणारी मकर संक्रांत मुख्य सण आहे. माघ या महिन्यात वसंत पंचमी म्हणजे सरस्वती पूजन. रथसप्तमी म्हणजे सूर्य जयंती आणि सर्वात मोठी रात्र म्हणजे महाशिवरात्र, ज्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. फाल्गुन वर्षाचा शेवटचा सण म्हणजे होळी म्हणजे हुताशिनी पौर्णिमा, जिथे वाईट प्रवृत्तीचा नाश होतो. आजोबा, म्हणजे आपल्या प्रत्येक दिवसाला काहीतरी अर्थ आहे. स्वामींनी किती विचारपूर्वक हे सगळं रचलं आहे. हो बाळा, या प्रत्येक जयंतीला आणि सणाला जो भक्तीने उपोषण, भजन आणि पूजन करतो, त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि जीवनात सुख समाधान मिळते. हेच आहे आपल्या संस्कृतीचे खरे संचित. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आजोबांनी वर्षभराची सणांची चिदोरी आपल्याला दिली आहे. स्वामींच्या या 55 अध्यायांच्या प्रवासात पुढे काय घडणार जाणून घेण्यासाठी पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.